मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नाशिकच्या राजकारणात विरोधी पक्षात कोणीच शिल्लक ठेवायचे नाही असा चंग भाजपने बांधलेला दिसतो. त्यामुळे राज्यात पक्षांतराचं अक्षरशः पेव फुटला असताना नाशिक त्यामध्ये केंद्रस्थानी आले. आपण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुका हे अक्षरशः तोंडावर येऊन ठेपल्या असताना या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी किंबहुना आपल्या राजकीय भवितव्यासाठी पक्षांतराचा एकसारखा सपाटा हा अक्षरशः जिल्ह्यातून तालुक्यातून हा सुरू झालेला आहे. मुळात ही पक्षांतर का होतात, मुळात या पक्षांतराच्या पाठीमागची भूमिका हे आपण समजून घेतली पाहिजे. किंबहुना याबाबत एक सामान्य नागरिक म्हणून आपण या पक्षांतराच्या बाबतीत गांभीर्याने विचार करणार आहोत की नाहीत याचाही अंतर्मुखपणाने या ठिकाणी विचार करण्याची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. लोकशाहीमध्ये या आस्था पक्षांतराच्या गोष्टी घडतच असतात. म्हणून चलता आहे म्हणून आपण या गोष्टींकडे सोडून देणार आहोत का, हाही प्रश्न मनाला विचारला गेला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तर कधी नव्हे एवढे पलटूराम हे नाशिक जिल्ह्यात तयार झाले. त्यामुळे अक्षरशः नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा हा चिखल झाला. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा ह्या चिंधड्या उडाल्या. आठवड्यापूर्वी माजी मंत्री राहिलेले बबन घोलप, सुधाकर बडगुजर, नैना घोलप, महापौर राहिलेले अशोक मुतडक, प्रशांत दिवे आणि नगरसेवक राहिलेले अशोक सातबाई यांनी पक्षांतरामध्ये ही मोठी बाजी मारली आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते भारतीय जनता पक्षामध्ये हे भाजपवासी गेले. काही मंडळी ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊन स्थिरावली. या विषयावर मी मागे 2 व्हिडिओ हे बनवलेले होते. त्याला काही तास उलटत नाहीत तर विलास शिंदे नावाच्या महानगर प्रमुख असलेल्या नाशिकच्या जागेवर नेमलेल्या राजा राजवाडे नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली होती. ते राजा राजवाडे आणि शिवसेनेचे उपनेते असलेले सुनील बागुल हे भाजपवासी होत असल्याच्या बातम्या ह्या काल परवापासून येत आहेत. काल पुन्हा एकदा नाशिकमधील काही माजी नगरसेवक व शरद पवार पक्षाचे विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी केलेले गणेश गीते यांनी भारतीय जनता पक्षात ही उडी घेतली. मागच्या अनेक एपिसोडमध्ये या आस्था पक्षांतराच्या बाबत मी खूपदा बोललोय. आता या विषयावर बोलण्याचा तसा खूप कंटाळा आणि तिटकारा आलाय. परंतु महाराष्ट्रातील आणि एकूणच जिल्ह्यात घडणाऱ्या पक्षांतराच्या नाविन्यपूर्ण घटनांवर हे बोलणं मात्र अतिशय हे सोयीस्कर बनलंय. आता मात्र आषाढ महिना चालू आहे. काही दिवसांनी म्हणजे काही दिवसांनंतर हा श्रावण महिना हा येऊन ठेपलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये पोळा सण हा मोठा सण हा मानला जातो. पोळा सण आपल्याकडे बैलांचा सण म्हणून ओळखला जातो. पण तो आता मात्र राजकारण्यांनी अक्षरशः पोळा सण पळवलाय. कारण वेगवेगळी झूल पांघरण्याचं कसब हे राजकारण्यांनी बैलापेक्षाही विलक्षण असं या ठिकाणी कमावलेलं दिसतंय. जनतेच्या विकास कामाची झूल पांघरून हुलकावणी देण्यास सध्याचे राजकारणी हे बैलांपेक्षा तरबेज झालेले दिसतात, नव्हे तरबेज झालेले आहेत. मी बैल ही उपमा वापरताना कदाचित अनेकांना माझ्याबद्दल या शब्दाच्या बाबतीत तिटकारा वाटेल किंबहुना त्याचा राग देखील येईल. परंतु ज्या पद्धतीने सध्या पक्षांतराचा महाराष्ट्रामध्ये हा तमाशा सुरू झालाय त्यावरून मात्र फार साजूक तुपातील भाषा ही मात्र या ठिकाणी शोभून दिसत नाहीत. कडवट असं भाषेतच प्राप्त परिस्थितीमध्ये हे बोलावं लागतं. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यात जे नाट्य हे पक्षांतराचं घडतंय किंबहुना जे राजकीय भूकंप किंवा राजकीय हादरे असं मानलं जातं ते मात्र हे भविष्यात होणारच होतं. फरक फक्त एवढाच आहे, जे उद्या घडणार आहेत ते आज या मितीला घडतंय. नाशिकमध्ये कोणीतरी विलास शिंदे नावाचा पदाधिकारी हा उद्धव सेनेतून शिंदे सेनेत गेल्यानंतर त्याच्या जागेवर राजा राजवाडे नावाच्या व्यक्तीला महानगर प्रमुख केलं होतं. पण त्याने व उपनेता असलेल्या सुनील बागुलसह काही मंडळीने काही तासातच आपली भूमिका बदलली आणि उद्धव सेनेला
अखेरचा जय महाराष्ट्र करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या या गेल्या 2-3 दिवसामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सगळल्या जात आहेत. त्यामुळे आता मात्र पक्षांतराला कुठलीही आयडिओलॉजी, कुठलेही मूल्य हे अजिबात राहिलेले नाहीत. आयडिओलॉजी सध्याच्या राजकारणात नाशिकच्या गोदावरी गंगेत ही बुडून टाकली आहे, असं चित्र हे नाशिकच्या एकंदरीत राजकारणात निर्माण झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुढच्या 3 महिन्यात अनेक मोठ्या पक्षांतराच्या घडामोडी घडणार हे या ठिकाणी सर्व ज्ञात आहेत. त्यामुळे पूर्वी केलेल्या राजकीय घरोबा मोडीत काढून नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात जाऊन पाप धुण्यापेक्षा सत्तेच्या मांडवात जाऊन पाप धुणं हे कधीही श्रेयस्कर असू शकतं. आणि हाच विचार नाशिकच्या उद्धव सेनेच्या व शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी केलेला असावा. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन निव्वळ आपली पापे धुतली जातात किंवा आपल्या गुन्हेगारीवरील डाग हा धुतला जातो असं अजिबात नाही, तर त्यातून मात्र क्लीन चिट ही हमखास मिळते. त्यामुळे लक्षात घ्या, जे होणारे पक्षांतर आहेत ते पक्षांतर हे असुरक्षित भावनेतूनच ही पक्षांतर होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आज हे पुरोगामी राज्य म्हटलं जातं. राजकारणी मंडळी सातत्याने सभा संमेलनातून त्याचा उल्लेख हे करत असतात, पण पुरोगामी राज्य हे मात्र निव्वळ थोतांड आहेत, ते मात्र निव्वळ पाखंड आहेत. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष ज्या शरद जोशींनी केला, कुष्ठरोग्यांची सेवा ज्या बाबा आमटेंनी केली, त्या बाबा आमटेंची आणि शरद जोशींची ब्राह्मण जात याच महाराष्ट्रातील काही मंडळींनी काढली होती. त्यामुळे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, सनातन हिंदुत्व या गोष्टी मला तरी व्यक्तिशः या भंपक वाटतात, त्या पाखंडी वाटतात. जनतेला संमोहित करण्यासाठी, जनतेला भुलीचं इंजेक्शन देण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांनी हे उद्योग राजकारणामध्ये हे सातत्याने केलेले आहेत. आमची भोळी बाबडी जनता मात्र यातील हिंदुत्व, पुरोगामी यातील कुठला तरी एक धागा पकडून त्याला मात्र त्यात स्वतःला अडकवून घेतात आणि राजकीय पक्षातील सामान्य कुटुंबातील फाटकी माणसं ही रस्त्यावर उतरून ही राजकीय पक्षांसाठी आंदोलनं करतात, राजकीय पक्षांसाठी चळवळी करतात आणि पोटावर चरबी वाढलेली राजकारणातील जमात ही मात्र आपले ठेकेदारीचं वैभव वाढवण्यासाठी आणि स्थावर मालमत्ता वाढवण्यासाठी हे मशगूल असतात. ही आजच्या राजकारणातील कलियुगातील भयान अशी वास्तविकता आहेत. त्याकडे मात्र नजरेआड अजिबात करून चालणार नाहीये. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटण्यापूर्वी दोन्ही पक्षातील घोटाळेबाज हे शरद पवारांकडे हे गेलेले होते. भारतीय जनता पक्षाबाबत जावं की तुरुंगात जावं असा फार मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. शरद पवारांकडे बैठक घेतल्यानंतर पवारांना त्यांनी सांगितलं की आता कुठला निर्णय घ्यावा याचं मार्गदर्शन तुम्ही करा. असं साकडं हे घोटाळेबाज आमदारांनी, राष्ट्रवादीच्या आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी घातलेलं होतं. परंतु शरद पवारांनी फारसं सकारात्मक उत्तर न दिल्याने शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेंनी या सर्व घोटाळेबाज आणि गुन्हेगार आमदारांना वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करण्याची जबाबदारी ही अजित पवारांनी घेतली आणि एकनाथ शिंदेंनी देखील घेतलेली होती. ते एका इंटरव्ह्यूमध्ये हे प्रसिद्ध देखील झालेलं होतं. त्यामुळे धास्तावलेले विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षातील गुन्हेगार, घोटाळेबाज व संभ्रमित विरोधी पक्ष यांच्या कचाट्यात आज महायुतीतील नेते मंडळी ही सापडलेली दिसते आणि या सर्व सत्तेच्या अहंकारात सत्तेचा माज शिरल्याने भारतीय जनता पक्षामध्ये आणि एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आवक घडवली जाते. खरं तर नाशिकमधील झालेले पक्षांतर व संभाव्य पक्षांतराची नाट्य ही एक प्रकारे शरीरावर आलेली सूज आहेत, शरीरावर आलेली सर्वांग सूज आहेत. काल भारतीय जनता पक्षाने नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली. सत्ता कारणातील बेरजेच्या राजकारणात पक्षाचा विस्तार करण्याचा पक्षवाढीचा दृष्टिकोन हा प्रत्येक प्रदेशाध्यक्ष हा ठेवत असतो. परंतु पक्षवाढीचा विस्तार करत असताना भाजपमध्ये आज जुन्या जाणत्या निष्ठावंतांची होणारी घुसमट ही अक्षरशः या ठिकाणी पाहवत नाहीत. एकूणच की काय, नाशिकमधील व महाराष्ट्रातील
ठिकठिकाणी होणारे भाजप प्रवेशाचे नाट्य पाहता सत्तेच्या साठमारीत माणसं किती लवकर बदलतात याची जाणीव या असल्या राजकीय घोडे बाजारातून ही निश्चितपणाने झालेली दिसते. तो घोडे बाजार पुढच्या काळामध्ये अधिक तेजीत करायचा किंवा नाही करायचा हे भारतीय जनता पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांनी आपल्या कार्यशैलीतून हे ठरवायचं आहे. मुद्दा हा या ठिकाणी आहे की गुन्हेगारांना आणि घोटाळेबाजांना पक्षात सामावून घेत असताना भाजपने आपली पूर्वीची जी टॅगलाईन होती पार्टी विथ डिफरन्स यामध्ये थोडासा बदल करून पार्टी विथ नो डिफरन्स असं या ठिकाणी ठेवलं तर ते मात्र या ठिकाणी अधिक योग्य होईल. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.